सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत अपूर्वाई हे श्री पु ल देशपांडे लिखित त्यांचं प्रवासवर्णन. सध्या आपण वाचत आहोत पु ल देशपांडे यांचं ऑक्सफर्ड येथलं वास्तव्य आणि तिथलं वर्णन. कालच्या पुढे सुरू करते. ऑक्सफर्ड दिसायला सुंदर नाही. इमारतींनी शतकं गाठली आहेत. बाहेरूनच नव्हे आतून देखील तितक्याच जुनाट. ते 7व्या आणि 8व्या हेनरीच्या काळातलं फर्निचर नव्हे, स्वयंपाकाची भांडी देखील थॉमस वुल्सेच्या काळातली. आजही त्यातच स्वयंपाक व्हायचा. इथली कॉलेजं म्हणजे जुनी चर्चेस. मला चर्चमधल्या ऑर्गनचे विलक्षण आकर्षण, स्वरांची गहिराई अथांग. खर्च आला की पातळातून आल्यासारखा वाटायचा. आम्ही गेलो त्यावेळी एका चर्चमधला ऑर्गन वाजत होता. माझी बोटं खाजायला लागली. मनाचा धडा करून मी ब्रिटिश काउन्सिलने दिलेल्या स्मिथ साहेबांना मनातली इच्छा सांगितली. स्मिथ म्हणाले, हे पहा डॉक्टर वॉटसन येत आहेत. हे इथल्या संगीत विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनाच विचारा. पण गृहस्थ खाष्ट आहे, जरा बेताने. मी आठवतील त्या 4-5 देवतांचं स्मरण करून वॉटसन बुवांना पकडलं आणि मला थोडा वेळ ऑर्गन वाजवू द्याल का म्हणून विचारलं. आणि प्रभुकृपा जाहली. जरूर. तू काय संगीतज्ञ वगैरे आहेस का? छे, मला उगीच थोडंसं भारतीय संगीत येतं असं म्हणत मी पहिल्या मजल्यावर शनिवारवाड्यातल्या अर्ध्या खणी नगारखान्या एवढ्या त्या खोलीत ठेवलेल्या ऑर्गनपर्यंत पोचलो. सुरुवातीला डॉक्टर वॉटसननं ऑर्गन वाजवला आणि मला खुर्ची मोकळी करून दिली. त्यानंतरच्या 15 मिनिटात खाली देवाच्या दर्शनाला आलेल्या भक्तांचं लक्ष ख्रिस्तावरून उडालं. हे काय प्रलय संगीत सुरू झालं आहे त्यांना कळलं नसावं. पण 4-5 सप्तकांचे 5 निरनिराळे एकावर एक मजले असलेल्या त्या ऑर्गनच्या स्वरांनी मला वेड लागायची पाळी आली. पायाखाली डझनभर पेडल्स होती आणि स्वरांच्या इतक्या विविध जाती निर्माण होऊ शकत होत्या की मला अलिबाबाच्या गुहेत शिरल्यासारखं वाटलं. मी त्या संध्याकाळी 15-1 मिनटं पुरिया धनश्री वाजवला. मला त्या 4ही स्तरांवरच्या पट्ट्यांचा उपयोग जमत नव्हता, पण असा सुंदर टच असलेला ऑर्गन मी यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. खर्जाचे स्वर तर ते उभे चर्च आतून पाण्याने तुडुंब भरावे तसे भरून काढीत होते. आपल्याकडे जशी सनई ऐकायची म्हणजे देवळापुढल्या नगारखान्यात, त्याप्रमाणे ऑर्गन ऐकावा तर चर्चमध्ये. विशेषतः चर्चचा कॉयर गाऊ लागला आणि ऑर्गन त्यांची साथ करू लागला की नास्तिकाचे देखील डोळे आणि हृदय भरून यावं. आपल्या नाट्यसंगीतात देखील ऑर्गनने आणि सारंगीने केवढा रंग आणला होता. विशेषतः ज्यांनी केशवराव कांबळ्यांसारखा ऑर्गनवाला आणि कादर बक्षासारखा सारंगी ऐकला आहे त्यांना आठवेल की नारायणराव बालगंधर्वांचे स्वरच काय, पण त्यांची व्यंजनं देखील या 2 वाद्यांच्या संगीतातून ऐकू यायची. मी ऑक्सफर्डमधल्या मुक्कामात त्या ऑर्गनचे स्वर डोक्यात घेऊनच वावरलो. मला या इंग्रजांच्या स्वभावाचा काही पत्ताच लागत नाही. अत्याधुनिकातला अत्याधुनिक आणि जुन्यातला जुना असा हा चमत्कारिक सांधा आहे. चर्च, पब, पब्लिक स्कूल, थिएटर आणि क्रिकेटचं मैदान अशा परस्परांपासून भिन्न आधारांवर हा समाज उभा आहे. उत्तम व्यापारी म्हणून ह्याची जगभर ख्याती, पण 5 वाजता त्याला दुकान बंद करण्याची कोण घाई. 1000 पाऊंडांचा माल खरेदी करायला गेलात तरी 5 वाजले रे वाजले की उद्या याल का असं लाडीक प्रश्न करून दुकानातल्या त्या पोरी गिऱ्हाईकाला वाटेला लावणार. म्हणजे गिऱ्हाईकाचा संतोष हेच आमचे ध्येय वगैरे प्रकरण नाही. पार्टीच्या वेळी पुरुषांनी टाय न लावता गळे उघडे टाकले की अशिष्ट आणि मडमा मात्र शक्य तितक्या उघड्या पडलेल्या. एरवी आरोग्यशास्त्राचे सगळे नियम कोळून प्यालेला इंग्रज उठल्याबरोबर चूळ देखील न भरता चहा पितो. हा त्याच्या आचारविचारातला विरोध कितीतरी ठिकाणी आढळतो. श्रीमंतांच्या शाळांना पब्लिक स्कूल म्हणतात.
आपलं पब्लिक म्हणजे सगळ्या गण्या-गप्प्यांचं मिळून बनलेलं असतं. पार्लमेंटातला स्पीकर महिनोन महिने गप्प. फार कशाला इंग्रजांच्या आवडत्या क्रिकेटमध्ये ज्याला विकेट कीपर म्हणतात त्या यष्टिरक्षकाचं मुख्य काम त्या त्रिफळ्याचं रक्षण करण्याऐवजी खेळाडूला गाफील क्षणी पकडून त्या तिन्ही दांड्या उद्ध्वस्त करण्याचं असतं. ही काय इंग्रजांची विनोदबुद्धी म्हणावी की काय कळतच नाही. गुम्या म्हणावं तर कॉकटेल पार्ट्यांच्या वेळी 2-2 तास उभ्या उभ्या मनसोक्त गप्पा मारणार. बसला की गप्प. इंग्रजाला बोलकं करायचं असलं तर त्याला आधी उभा करावा लागतो. त्याला बसून बोलता येत नसावं. या पार्ट्यांच्या वेळी तर आपली पंचायत होते. 2-2, 3-3 तास माणसं आपली उभी. चांगले कोच असतात, खुर्च्या असतात, पण कोणीही बसत नाही. मला या जेवणाच्या पद्धतीतलं हे उभ्या उभ्या जेवण अजूनही जमत नाही. बुफे या नावाखाली हा जो अन्नब्रह्माचा अनादर चालतो तो असह्य आहे. एका हातात डिश धरायची आणि हिंडत हिंडत जेवायचं, हे प्रकरण अवघड आहे. विशेषतः भारतीय पद्धतीच्या जेवणाला तर ते अगदीच चुकीचं आहे. उभ्या उभ्या फार तर पापड खाता येईल, पण एका हातात डिश धरून वरण भात कालवायचा कसा? आणि ज्या जेवणात भुरका नाही ते काही जेवण आहे? जेवणावर आडवा हात मारायचा असतो, उभा नव्हे. पण जागेच्या टंचाईमुळे आपल्याकडेही आता ही उभी पंगत आली. पूर्वी दिवाणखान्याचे किंवा माजघराचं क्षेत्रफळ तिथे किती पानं बसतील यावर मोजत. 100 पान जेवून उठेल ही भाषा होती. दुसऱ्या महायुद्धाने माणसाला जेवून उठण्याऐवजी उठून जेवायला लावलं. हर हर महादेव या भोजन प्रसंगीच्या घोषणेतला बैठा महादेवच गेला आणि नुसतेच हर हर म्हणायची पाळी आली. अनेक युद्ध महायुद्ध आली आणि गेली, तरी ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज मात्र महापुरातल्या लवाळ्यांसारखी टिकली आहे. अजून प्रार्थना मंदिरात शेकडो तरुण तरुणी ख्रिस्तचरणी लीन होतात आणि पादरी बाबांचे प्रवचन ऐकतात. आम्ही देखील केम्ब्रिजमधील एका चर्चमधल्या सर्व्हिसला गेलो होतो. बाकी हा सर्व्हिस शब्द मजेदार वाटला. देवाच्या दारी सर्व्हिसला जायची कल्पना आपल्याकडे आहे. नरसोबाच्या वाडीला, दत्ताच्या देवळात पूजेला नाही जात, सेवेला जातात. केम्ब्रिजमधल्या चर्चमध्ये इतरांप्रमाणे आमच्याही हातात बायबल्स आणि भजनाची पुस्तकं दिली गेली. 1000-1500 विद्यार्थिनींनी भरलेलं हे चर्च अत्यंत सुरेल आवाजात ख्रिस्ताला आळवीत होतं. आपल्याकडे प्रार्थना समाजात अशी प्रार्थना होत असे, पण हे शिस्तबद्ध भजनाचे रोप आपल्या देशात वाढीला लागलं नाही. आमचे भजन म्हणजे आकाश भेदून देवाच्या कानी पोचतं. ब्रह्मानंदी लागली टाळी, तेथे कोण देहा ते सांभाळी, हा आमच्या भजनाचा थाट. साहेब काळ्या कोटाची इस्त्री बिघडू न देता प्रार्थना करतो. शेकडो मेणबत्त्यांनी सजवलेल्या त्या प्रार्थना मंदिरातले गांभीर्य परिणामकारक तर खरेच, पण आमच्या टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटत हे चालावी पंढरीची मधल्या मुक्त विठ्ठल विठ्ठलची गंमत काही निराळी. माझं हिंदू मन आपलं ज्ञानबा तुकारामच्या घोषाने गहिवरतं. चर्चमधल्या त्या गंभीर भजनाने आपण चकित होतो. ती शिस्तबद्ध आळवणी डोक्याला पटते, पण अंतःकरणात घुमत नाही. हा केवळ संस्कारांचा भाग आहे. मला कौतुक वाटलं ते त्या प्रार्थनेत रमणाऱ्या इंग्रज तरुण तरुणींचं. हे एरवी शृंखल वाटणारे यौवन कसं धरण बांधलेल्या धबधब्यासारखं गंभीर अथांग रूप धारण करून उभं राहिलं होतं. बुद्धीच्या कक्षेपलीकडल्या असंख्य चमत्कारांपुढे नमलं होतं. नाझरतच्या खेड्यातल्या एका सुताराचं ते अवतारी पोर, त्याच्या डोळ्यामधली असीम करुणा आणि त्याचे बलिदान विश्वविद्यालयातल्या त्या ज्ञानमार्गी तरुणांना भक्तिमार्गाच्या वाटेकडे अदृश्य आणि अनाकलनीय दोराने खेचून आणीत होते. 2-2 हजार वर्ष अनेक आघात येतून या श्रद्धा कशा टिकतात कोण जाणे. भीतीपोटी देव म्हणावा तर आमच्या
आजच्या इंग्रज तरुणाला कसली भीती आहे? एका मर्यादित अर्थाने हा समाज निर्भय आहे. भीषण दारिद्र्याचं भय नाही, करकचून आवळणाऱ्या दुष्ट सामाजिक रूढी नाहीत, रोग दैन्य यांना थारा नाही. तरीही या समाजाला कुठेतरी नतमस्तक व्हावं, आपलं डोकं नमवावं, असं स्थान हवं असं वाटत असतं. आणि काही अपवाद वजा केले तर आजही ख्रिस्ताच्या चरणी तो लीन होतो. एरवी बुद्धिनिष्ठ असलेल्या इंग्रजाने राजा आणि ख्रिस्त या दोन्ही संस्था केवढ्या उत्साहानं टिकवल्या आहेत. हल्लीच्या राणीवर तर त्याचं विलक्षण प्रेम आहे. पार्लमेंटच्या उद्घाटनाचा प्रसंग टेलिव्हिजनवर पाहताना इंग्रजी प्रेक्षकांच्या डोळ्यात जे कौतुक, आदर, प्रेम यांचं हृदयंगम मिश्रण मला दिसलं ते मी कधीही विसरणार नाही. ती त्यांना गोड वाटते, हुशार वाटते. बोल्यावरच्या नववधूकडे ज्या प्रेमपूर्ण कौतुकानं लेकुरवाळ्या बायका पाहतात, अगदी तसे हे इंग्रज स्त्री पुरुष आपल्या राणीकडे पाहतात. इंग्लंडची राजा राणी फक्त नावापुरती आहे हे म्हणणं अगदी चूक आहे. 1 पैशाचं कुंकू असेल पण ते कुंकू असतं. त्याचप्रमाणे इंग्रजांची राजा राणी ही त्या समाजाची सौभाग्यचिन्ह आहेत. सौभाग्याची किंमत पैशात आणि अधिकारात थोडीच करता येणार आहे. मंडळी, आज आपण इथे थांबूया आणि उद्या ह्याच्या पुढचा भाग वाचूया. तोपर्यंत नमस्कार.